नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांची बातमी. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली. तसंच त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांच्याही चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले. ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की माझी पत्नी आणि मी कोविड-19 पॉझिटिव्ह असून लगेचच आम्ही दोघेही स्वतःला क्वारंटाईन करून घेतला आहे आणि उपचार सुरू केले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती असलेल्या होप हिक्स यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. होप हिक्स या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून त्या काम करत होत्या. बुधवारी त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या सोबत रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र त्यामुळे जपानच्या मार्केटमध्ये काहीशी उलाढाल झालेली पाहायला मिळते. निक्की 225 खालती घसरल्यानं जपानच्या मार्केटमध्ये यामुळे चिंता व्यक्त होते. अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी माईक पोम्पिओ आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. क्रोएशियामध्ये विमानातून लँड होण्यापूर्वीच त्यांची तिथे चाचणी करण्यात आली. गेल्या 2 आठवड्यात त्यांची 4थ्यांदा कोरोना चाचणी झाली. मागे 15 सप्टेंबरला पोम्पिओ हे ट्रम्प यांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांना टेस्ट करावी लागली होती. अमेरिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता काही प्रश्न निर्माण झालेत. अमेरिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं मृत्यू झालेल्यांचा दर सातत्यानं वाढतोय. त्याचं खापरही ट्रम्प प्रशासनावर फोडण्यात आलं. मात्र व्हाईट हाऊस प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे ट्रम्प हे कोणत्याही कामामध्ये व्यत्यय आणू न देता काम करणारे आहेत. ट्रम्प हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता जगभरातील वृत्तपत्र आणि टीव्ही माध्यमांनी स्वाभाविकपणे त्याची हेडलाईन केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विट करून ट्रम्प यांनी लवकर बरं व्हावं यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. मेलानिया ट्रम्प या तसंच डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही कोरोनाची चाचणी त्यांची केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. कोरोनामुळे काहीही होणार नाही असा दावा करणारे ट्रम्प यांनी अमेरिकेला कोरोनाच्या खाईत टाकल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. शिवाय आता ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं चिंता व्यक्त होते. ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता व्हाईट हाऊसच्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येते. अमेरिकेमध्ये कोरोनाचं संक्रमण सुरू झाल्यापासून देशामध्ये सुरू झालेलं बेरोजगारीचं संकट गेल्या काही दिवसांमध्ये कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो. अमेरिकेच्या कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या एका माहितीनुसार कोटींच्या घरात गेलेली बेरोजगारांची संख्या आता 10 लाखांच्या पर्यंत खालती आली असा दावा करण्यात आला. तसंच गेल्या 2 महिन्यात अमेरिकेच्या GDPमध्ये सुद्धा सुधारणा होत असल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. अर्जेंटिनामध्ये ग्युर्निकाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना बेदखल करण्याची मुदत ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वाढवण्यात आल्यानं येथील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. बुधवारी न्यायालयामध्ये बेकायदेशीर जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरासाठीची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या देशामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानं या रहिवाशांना मोठ्या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतोय. दरवर्षी चीनमधील लोक राष्ट्रीय दिनाच्या सुट्टीचा वापर परदेशी फिरायला जाण्यासाठी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध असल्यानं लोकसंख्येच्या 40% नागरिकांना आपली राष्ट्रीय दिनाची सुट्टी चीनमध्येच घालवावी लागते. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत डोमेस्टिक सहलींचं प्रमाण यंदा 25% घटलंय. ऑक्टोबर महिन्यातील साप्ताहिक सुट्टी हा सहसा डोमेस्टिक प्रवासासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा कालावधी असतो. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यात रेस्टॉरंट्सनी गेल्या अनेक महिन्यांपासून ती बंद ठेवली होती. यामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. आता न्यूयॉर्क शहरातील हॉटेल 25% क्षमतेनं सुरू करण्यात आले. त्यामुळे आता आर्थिक परिस्थिती सुधारण्याची काहीशी शक्यता निर्माण झाली. पर्यटकांचं आकर्षण केंद्र असणाऱ्या पोर्तुगालमधील लिस्बनमध्ये एकेकाळी सर्वत्र गर्दी दिसून यायची. मात्र आता कोरोना काळामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार यांना मोठा फटका बसला. यातील काही हळूहळू पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत. काही व्यावसायिक केवळ मोजकेच कर्मचारी कामावर ठेवून आपला व्यवसाय सुरू करतायत. मार्चपासून कामगार बेरोजगार होते, तर
अनेकांवर अजूनही बेरोजगारीची कुऱ्हाड आहे. थकीत वेतनामुळे चालकांवर मोठं संकट कोसळलंय. कोरोना काळात राज्य सरकारकडून मदत मिळावी यासाठी अथेन्समध्ये अभिनेते आणि संगीतकारांनी एकत्र येत आंदोलन केलं. यावेळेला युरोपियन युनियननं आणलेल्या कर्मचारी लाभ योजनांमध्ये अभिनेते आणि संगीतकारांचा सुद्धा समावेश करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली. ग्रीसमधील कला विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. कोरोना काळामध्ये मेक्सिकोमध्ये विविध ऋतूंमध्ये येणाऱ्या आजारांसाठी लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आरोग्य केंद्रावर ही लस मोफत दिली जाते. सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघर जाऊन ही लस दिली जाते. मेक्सिकोमधील आरोग्य अधिकारी अधिक असुरक्षित असणाऱ्यांना पहिल्यांदा लस देत आहेत. या महिन्यामध्ये जवळपास 3 लाख डोस हे देण्यात आले. मेक्सिकोच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. ब्राझीलमधील साओ पावलो इथे नोव्हेंबरमध्ये शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याची शक्यता तपासण्यासाठी साओ पावलोमध्ये सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 15 ऑक्टोबरपर्यंत साओ पावलो नगरपालिका संचालित सर्व सार्वजनिक शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी या सगळ्यांच्या 80,000 चाचण्या करण्यात येणार आहेत. 10 सप्टेंबरपासून शहरामध्ये कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तरी शाळा सुरू करणं हा योग्य पर्याय नसल्याचं अनेकांना वाटतं. त्यामुळे सध्या या चाचण्या सुरू झाल्या. सॅन फ्रान्सिस्कोच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सिटी हॉलजवळ मदतीसाठी तंबू उभारले असून यामध्ये एका वेळेला 200 जण मतदान करू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये सामाजिक अंतरही पाळलं जाईल याचा विचार करण्यात आला. या तंबूमध्ये नागरिकांसाठी 6 फूट अंतर ठेवता येऊ शकतं. तसंच प्रत्येक नोंदणीकृत मतदारासाठी मेलच्या माध्यमातून मतपत्रिका पाठवण्याची सोयसुद्धा करण्यात आली. शहरामध्ये 8,80,000 मतदार असून सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात होईल. सध्याच्या कोरोना काळात वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना निरोगी ठेवणं हे मोठं आव्हानात्मक झालंय. मात्र ब्राझीलमधील एका स्वयंसेवी संघटनेनं प्राण्यांना रेस्क्यू करून त्या प्राण्यांना या वृद्धांसोबत ठेवलं आहे. या प्राण्यांमुळे या आश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. ब्राझीलमधील स्वयंसेवी संघटना गोलिएस ॲनिमल रेस्क्यू यांनी पुढाकार घेऊन ही योजना आखली आहे. त्यामुळे वृद्धांना नवीन मित्रही मिळत आहेत. कोरोना काळात सगळ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्यामुळे मानसिक आरोग्य सुद्धा नीट राहावं यासाठी या प्राण्यांचा उपयोग होतो आहे. कोरोनाच्या काळामध्ये विस्कॉसिनमधील आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. अनेक आरोग्य कर्मचारी आजारी पडलेत. ईशान्य विस्कॉसमध्ये थेडा केअरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंद्राबी यांनी त्यांच्या शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या 2 आठवड्यात विस्कॉसिन्स दरडोई रुग्णवाढीसाठी राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासात नव्या 2,887 रुग्णांची नोंद झाली तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. सिएटलच्या जवळ 2ISL 787 या जेटलाइन्सची निर्मिती केंद्र ही बंद करण्यात येणार असून दक्षिण कॅरोलिना इथे विमानांचं एकत्रित उत्पादन केलं जाईल अशा प्रकारची घोषणा विमान निर्मिती करणाऱ्या बोईंग या सगळ्यात आघाडीच्या कंपनीनं केली आहे. एअरलाईन्स उद्योगाला कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 2021च्या मध्यापासून हे काम सुरू करण्यात येणार असून सिएटल भागात 737, 747, 767 आणि 777 या विमानांच्या निर्मितीचं केंद्र बनवण्याचा कंपनीचा प्रयत्न. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांच्या विरोधात जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये अजूनही आंदोलनं सुरू आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान होणारी आंदोलनं थांबवण्याचा सरकारला अधिकार देणारा कायदा इस्रायलच्या संसदेनं आधीच मंजूर केला आहे. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणाच्या बाहेर गेल्यास हा कायदा सरकारला आठवडाभर विशेष आपत्कालीन आठवडा म्हणून घोषित करण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली. पण नागरिक याचा निषेध करतायत. गुरुवारपासून पाकिस्तानच्या कराचीमध्ये रंगमंच उत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये 22 नाटकं प्रदर्शित केली जाणार आहेत. कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर सरसकट बंदी घालण्यात आली होती. मात्र कराचीमध्ये पुन्हा एकदा हळूहळू कार्यक्रम सुरू होत आहेत. मात्र या महोत्सवामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात नव्या 9,419 कोरोना रुग्णांची नोंद झाली. स्पेनमध्ये कोरोनाशी लढण्याकरता अतोनात प्रयत्न केले जात आहेत. इथे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,78,000 जाऊन पोहोचली. गेल्या 25 तासात
182 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतांची संख्या 31,973 वर पोहोचली. न्यूयॉर्कमध्ये शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाते. शालेय वयातील मुलांमध्ये संक्रमण वाढत असताना शालेय इमारती खुल्या करण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे शिक्षण विभागातील 79 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. दर महिन्याला 1 ते 1,20,000 चाचण्या करण्याची आवश्यकता आहे. ब्रिटन सरकारनं इंग्लंडच्या उत्तरेकडील 4 नवीन भागांमध्ये सोशल मिक्सिंगवर कडक निर्बंध घातले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा दर हा कमी होत नाहीये, त्यामुळे आरोग्य सचिव हॅनकॉक यांनी नवीन निर्बंध घालण्याचं स्पष्ट केलं आहे. लिव्हरपूल, वॉरिंग्टन, हार्टलपूल आणि मिल्सलरबो या 4 भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या उपाययोजनांच्यामुळे अनेकांची नोकरी जाणार असल्याचं त्यांनी सुचवलं आहे. 2 दशलक्षापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या हवाना शहरातील संचारबंदी शिथिल करण्यासोबतच आजूबाजूच्या विविध हॉटस्पॉट असलेल्या शहरांमधील निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न क्युबाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. महिन्याभराच्या संचारबंदीमुळे कंटाळलेल्या नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आपल्या मित्र आणि नातेवाईकांची भेट घेतली आणि सरकारच्या घोषणेचं आनंदात स्वागत केलं. तिकडे पॅरिसमधल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. परिस्थिती सुधारली नाही तर पॅरिसमधल्या बारमध्ये बंदी घालण्याची आणि कुटुंबातील मेळाव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असं फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. सोमवारपासून पॅरिस आणि आसपासच्या उपनगरांना अलर्ट झोन म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडण्याकरता विविध प्रकारचे निर्बंध सुद्धा घातले जाऊ शकतात. अलेक्झांड्रा इचिम इथे 12 लाख हंगामी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात द्राक्ष कापणीचा सीझन असतो. हे सगळे इटलीला येतात. त्यांना इटालियन भाषेमध्ये ला वेडेमिया म्हणून ओळखलं जातं. मात्र हे काम फक्त मेहनतीचं असतंच. शिवाय रोमानियामध्ये त्यांना फार कमी वेतन दिलं जातं. मात्र कोरोनामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार उदरनिर्वाहासाठी आता दुसरी साधनं शोधत आहेत. चीनमध्ये सुट्ट्यांचे दिवस सुरू झाले आहेत. याची सुरुवात राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमापासून होते. चीनमध्ये गुलाबी थंडीचे दिवस आता सुरू होत आहेत. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी फिरण्यासाठी हा सर्वोत्तम कालखंड असतो. लोकांमध्ये मोठा उत्साह असतो. चीनच्या राजवटीची 71 वर्ष पूर्तीची विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन यासाठी करण्यात आलं आहे. खरं तर या दिवसामध्ये सुट्ट्यांमुळे हजारो चीनी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. पण यंदा या सगळ्या सुट्ट्यांवर आणि विविध कार्यक्रमांवर कोरोनाचं सावट आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात आढावा. उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी जो बिडेन यांच्या आयोवाच्या प्रचार दौऱ्याच्या वेळेला जोरदार भाषण केलं. 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी आम्ही पुढचे सर्व दिवस जोरदार लढा देणार आहोत, एकत्रितपणे काम करणार आहोत, असं माईक पेन्स म्हणाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बिडेन यांच्यातील चर्चेनंतर झालेल्या प्रचार रॅलीच्या दरम्यान पेन्स यांनी हे भाषण केलं आहे. निवडणूक दिवस उजाडण्यासाठी केवळ 5 आठवडे शिल्लक आहेत. मात्र त्याआधीच पोल्समध्ये बिडेन यांना आघाडी मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी बेलारूस आणि तुर्कीशी संबंधित मुद्द्यांवर युरोपियन युनियनच्या नेत्यांशी केलेला करार हे एक उत्तम पाऊल असल्याचं म्हणत त्याचं स्वागत जगभरात होत आहे. बेलारूसमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल खोटे ठरवणाऱ्या आणि शांततावादी निदर्शकांवर कारवाईचा बडगा उगारल्याच्या आरोपाखाली बेलारूसमधील डझनभर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बंदी घालण्यात आली. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी त्यासाठी सहमती दर्शवली. कोरोना लवकरच नष्ट होईल असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अल्फ्रेड ई स्मिथच्या वार्षिक स्नेहभोजन कार्यक्रमाच्या वेळेला संबोधित करताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. यावेळेला राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाचा उपयोग सुप्रीम कोर्टाचे उमेदवार एमी कोनी बॅरेट यांचं समर्थन करण्यासाठी केला. तसंच यावेळेला त्यांना अमेरिकन जीवनात कॅथलिक धर्माच्या योगदानाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं.
शिकागोमध्ये मतदान करण्यासाठी अनेकांनी पहाटे रांगा लावल्या होत्या. मतदानाच्या वेळेला नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि मास्क घालणं अनिवार्य होतं. मात्र काही जणांनी कोरोना काळात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्याची तयारी नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तर काही जणांनी प्रत्यक्ष मतदान करण्याच्या ऐवजी ईमेलच्या माध्यमातून मतदान करण्याचा निर्णय घेतला. वादग्रस्त नागोर्नो काराबाख या प्रदेशाच्या बद्दल अझरबैजान आणि आर्मेनियाच्या सैन्यामध्ये संघर्ष सुरू आहे. नागोर्नो काराबाखमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 100 सेवा सदस्य आणि त्यांच्या आजूबाजूचे नागरिक ठार झाले आहेत. अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी सैन्य दलातील जीवितहानीबद्दल माहिती दिलेली नसून इथले 14 नागरिक ठार झाले तर 46 जखमी झालेत असा दावा केला. वादग्रस्त नागोर्नो काराबाख प्रदेशावरून अझरबैजानमधील आर्मेनियाच्या सैन्यामधील बुधवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार संघर्ष झाला. नागोर्नो काराबाख प्रजासत्ताकचे अध्यक्ष अरिक हारुट्यान्यान यांनी दोन्ही बाजूंना जीवितहानी झाल्याची माहिती दिली. संपर्क रेषेवरील अगडम प्रदेशातील येगेनकोर आणि आर्तासक या भागातील विविध ठिकाणी जोरदार संघर्ष सुरू असल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं. नागोर्नो काराबाखमध्ये अझरबैजान विरुद्ध लढण्यासाठी आर्मेनियाच्या अनेक महिलांनी तयारी दर्शवल्याची माहिती आर्मेनियाची राजधानी येरेवान इथल्या लष्करी केंद्रानं दिली आहे. याआधीच 98 महिला तैनात करण्यात आल्या असून आणखी 400 महिला भरती केल्या जाणार असल्याची माहिती सुद्धा पोलीस लेफ्टनंट कर्नल हारुटियन हाकोब्यान यांनी दिली आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.